म्हणजे कॉल बॉय म्हणून श्रीमंत घरातल्या बायका पुरुषांना सेक्ससाठी पैसे देऊन का बोलावतात किंवा त्याच्यातून त्यांना का आनंद मिळतो, ही मानसिकता काय आहे. म्हणजे अगदी लिंगाचा साईज प्रत्येकाचा वेगळा असेल, वजायनाचा साईज वेगळा असेल, वजायनाचा स्मेल टेस्ट वेगळी असेल, स्त्रियांचे बूबचा आकार वेगळा असतो, लहान मोठे मीडियम. सो ही सगळी व्हरायटी, त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स हा वेगळा प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाचा असतो. ती स्त्री कदाचित नवऱ्याबरोबर समाधानी होऊ शकणार नाही, तर ती एखाद्या बाहेरच्या पुरुषाबरोबर होऊ शकते. ते सेम पुरुषांच्या बाबतीत आहे. पण मग तुम्हाला एकदा मला वाटतं जर कोणी असं वरचेवर जर करत असतील या गोष्टी आणि काही पुरुष त्यांना माहिती असतील, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करायला जास्त इझी जाईल तुम्हाला. सो जसं स्त्री प्रॉस्टिट्यूशन आहे तसंच हे पुरुषांचं प्रॉस्टिट्यूशन असं म्हटलं जातं. एक वेगळी बाजू जर पाहिली तर पुरुषांना पैसा भरपूर मिळतो, त्यांचं त्याच्यावर घर चालतं, किंवा ही सुद्धा एक चांगली बाजू आहे. सो आपण एखाद्या घटनेकडे कुठल्या अँगलने पाहतो त्यानुसार ह्या सगळ्या घटना घडत असतात किंवा त्याचे पडसाद उमटत असतात. सो कायम कुठल्याही घटनेकडे पाहताना पॉझिटिव्ह वेने, सकारात्मक नजरेने जर पाहिलं तर त्यातल्या आपल्याला चांगल्याच गोष्टी फक्त दिसतील. नाही तर मग लोक हिडीस करायला आहेतच. मग काय त्यांना मिळतं, मग कुठल्या त्या बायका मग कशालाही बाहेर जातात, काय सेक्स करतात, हे सगळं ओघानेच आलं. आपली मानसिकता बदलणं यासाठी गरजेचं आहे. हॅलो, नमस्कार, हरे कृष्ण. कसे आहात सगळे? सो छान 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 तुम्हाला ऐकायला मिळत आहेत व्हिडिओ, मलाही अभ्यास करायला मिळतोय तुमच्यामुळे आणि छान मजा येते. वेगळे वेगळे विषय सुचवले जात आहेत. मी त्याच्यावर माझ्या परीने जमेल तसं मार्गदर्शन करते. अनेक लोक त्यानंतर काउन्सिलिंगसाठी येत आहेत, चर्चा करतायत, बोलतायत, छान वाटते. सो अनेकांच्या मनात अनेक शंका असतात की स्त्री प्रॉस्टिट्यूशन म्हणजे वेश्या व्यवसाय, हे आपण अनेकदा ह्याच्याबद्दल ऐकलंय. पुण्यासारख्या ठिकाणी अगदी बुधवारपेठ किंवा हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत. सो मी अशा एका विषयाकडे जाणार आहे, पुरुष प्रॉस्टिट्यूशन, कॉल बॉय म्हणजे काय. सो त्याच्या आधी मी माझं नाव पुन्हा एकदा सांगते. नमस्कार, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट. सो आता आपण जो विषय घेणार आहोत याच्यात बऱ्याच शंका कुशंका लोकांच्याही मनात आहेत की मग पुरुष असे का वागतात, म्हणजे कॉल बॉय म्हणून श्रीमंत घरातल्या बायका पुरुषांना सेक्ससाठी पैसे देऊन का बोलावतात किंवा त्याच्यातून त्यांना का आनंद मिळतो, ही मानसिकता काय आहे. सो हा पण पुन्हा वेगवेगळ्या मानसिकतेचाच फरक आहे इथे सुद्धा. मग हे करावं का नाही, ह्याला लिगली इलिगल, यातलं मी ह्याच्यात कुठल्याही याच्यात जाणार नाही. पुन्हा एकदा, हे करावं का नाही हाही ज्याचा त्याचा सर्वस्वी प्रश्न आहे. याच्यातून काय आनंद मिळू शकतो, काय असतं, या थोड्याशा गोष्टी आपण बोलू. आता ज्या श्रीमंत घरात असलेल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्याकडे पैसा मुबलक असतो, पण बऱ्याचदा काय होतं ना, कोणाला एखाद्या पुरुषाला, आता समजा डायबिटिक पेशंट असू शकतो एखाद्याचा नवरा. सो त्यावेळेला काय होतं, डायबिटीस असला की मुळात हेवी जर खूप जास्त डायबिटीस असेल, शुगर असेल जास्त प्रमाणात, तर मग लैंगिकतेमध्ये म्हणजे त्यांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. सो त्याचा परिणाम लैंगिकतेवर होतो. मग काय होतं, ती स्त्री घरात समाधानी होत नाही. किंवा बऱ्याचदा काय होतं की तो पुरुष बिझनेससाठी किंवा त्याच्या काही कामासाठी, व्यवसायासाठी बाहेर गावी जात असतो. मग अशा वेळेला काही कारणाने तो बाहेर गावी गेलाय, भारताच्या बाहेर गेलाय, तर अशा वेळेला ती स्त्री एकटी असते आणि मग तिला लैंगिकतेचं सुख त्यावेळेला हवं असतं. पैसा भरपूर असतो, मग आपण पैसा देऊन ह्या गोष्टी करू शकतो. आपण असं सर्वसामान्य कुठल्याही पुरुषाबरोबर सेक्स करण्यापेक्षा मग ते हाय एक स्टँडर्ड त्यांचं त्यांनी मेंटेन केलेलं असतं. मग हाय प्रोफाईल पुरुष बाहेर हा व्यवसाय करतात. बायका करतात तसं पुरुषही करतात. करू नये का नाही आपण त्याच्यात नाही जायचं पुन्हा अगेन. सो मग ते का करतात, तर याच गोष्टी. एक तर सगळ्यात महत्त्वाचं पैसा, प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो. त्याच्यानंतर बदल, म्हणजे प्रत्येक वेळेला स्त्री वेगळी असते तसंच त्या स्त्रीला पुरुष वेगळा मिळतो. तर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाकडून खूप काहीतरी लैंगिकतेच्या, फोरप्लेच्या, रोमॅन्सच्या अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे अगदी लिंगाचा साईज प्रत्येकाचा वेगळा असेल, वजायनाचा साईज वेगळा असेल, वजायनाचा स्मेल टेस्ट वेगळी असेल, स्त्रियांचे बूबचा आकार वेगळा असतो, लहान मोठे मीडियम. सो ही सगळी व्हरायटी, त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स हा वेगळा प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाचा असतो. ती स्त्री कदाचित नवऱ्याबरोबर समाधानी होऊ शकणार नाही, तर ती एखाद्या बाहेरच्या पुरुषाबरोबर होऊ शकते. ते सेम पुरुषांच्या बाबतीत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे का नाही, तर काही वेळेला
गरज आहे मी असं म्हणेन, कारण मी उदाहरण जसं दिलं की एखादा नवराच गेलाय, डिवोर्सच झालाय, भरपूर पैसा आहे तिच्याकडे, तिचा स्वतःचा बिझनेस आहे, चांगल्या ठिकाणी ती सेटल्ड आहे, किंवा अशा काही कारणांनी जो नवरा तिथे बिझनेससाठी बाहेर गेलाय, जवळच नाही, अशा कारणाने जेव्हा गरज लागते तेव्हा या पुरुषांना ते बोलवून घेतात फोन करून. पण मग याच्यात रिस्क काय असते, ती खूप मोठी रिस्क असते. कारण हे जे पुरुष असतात, जसं वाईफ स्वॅपिंग मध्ये मी एका व्हिडिओत तुम्हाला बोलले होते की ते नवरा बायको असतात आणि ते फॅमिली सारखे राहत असतात आणि हे सगळं चालत असतं. पण मग इथे तसं होत नाही, फॅमिली सारखं राहत नाही, तर हे अननोनच टोटली वेगळी माणसं असतात दोन. तो पुरुष वेगळा असतो आणि त्या पुरुषाला स्त्री वेगळी असते, तो माहीत नसतं काहीच. सो अशा केसमध्ये एक धोका होऊ शकतो की पुढे जाऊन इमोशनली ब्लॅकमेल करणं, त्रास देणं, मानसिक टॉर्चर करणं, किंवा मग मी तुझ्या घरी सांगेन, किंवा सोशल मीडियावर काहीतरी व्हिडिओज फोटो शेअर करणं असेल, किंवा त्या स्त्रीला बदनाम करणं असेल, अशा अनेक घटना घडत असतात. सो या बाबतीत थोडी रिस्क पण आहे. पण मग तुम्हाला एकदा, मला वाटतं जर कोणी असं वरचेवर जर करत असतील या गोष्टी आणि काही पुरुष त्यांना माहिती असतील, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करायला जास्त इझी जाईल तुम्हाला. सो जसं स्त्री प्रॉस्टिट्यूशन आहे तसंच हे पुरुषांचं प्रॉस्टिट्यूशन असं म्हटलं जातं. याच्यावर मी आता एक पुस्तक लिहायला घेतलेलं आहे, ते तुम्हाला मिळेलच. आणि मी एक सध्या पुस्तक मी स्वतः वाचते, जिगोलो नावाचं, एका डॉक्टर लेडीने, त्या मॅमनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. सो हे याच्यावरच पुस्तक आहे. सो जरूर तुम्ही रेफर करू शकता की त्या माणसाची ती कहाणी आहे त्याच्यात जे दिलं. मी आज अर्धच पुस्तक वाचून झालेलं आहे. सो असा हा बिझनेस सगळा चालतो. आणि याच्यातले हे धोके काही जे आहेत तेवढे जर लक्षात घेतले तर मला वाटतं ज्याच्या त्याच्या मर्जीचा आणि इच्छेचा प्रश्न आहे. सो तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता. ही सुद्धा एक वेगळी कन्सेप्ट आणि लैंगिकतेचा आनंद घेऊ शकता. त्याच्या जोडीला एक वेगळी बाजू जर पाहिली तर पुरुषांना पैसा भरपूर मिळतो, त्यांचं त्याच्यावर घर चालतं, किंवा ही सुद्धा एक चांगली बाजू आहे. सो आपण एखाद्या घटनेकडे कुठल्या अँगलने पाहतो त्यानुसार ह्या सगळ्या घटना घडत असतात, किंवा त्याचे पडसाद उमटत असतात. सो कायम कुठल्याही घटनेकडे पाहताना पॉझिटिव्ह वेने, सकारात्मक नजरेने जर पाहिलं तर त्यातल्या आपल्याला चांगल्याच गोष्टी फक्त दिसतील. नाही तर मग लोक ही डिस्पिडिस करायला आहेतच. मग काय त्यांना मिळतं, मग कुठल्या त्या बायका, मग कशाला हे बाहेर जातात, काय सेक्स करतात, हे सगळं ओघानेच आलं. आपली मानसिकता बदलणं यासाठी गरजेचं आहे. सो तुम्ही करावं का नाही यासाठी पुन्हा हा व्हिडिओ केलेला नाही आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की नक्की काय चालतं समाजात, यासाठीचा हा व्हिडिओ आहे. सो तुम्ही जरूर याचा अभ्यास करा, याच्याबद्दल जाणून घ्या. जसं महिला प्रॉस्टिट्यूशन आहे तसंच हे पुरुषांचं प्रॉस्टिट्यूशन. सो हा विषय सुचवल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी सांगते की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे अनेक व्हिडिओ वेगळ्या विषयांवरचे त्या चॅनलला तुम्हाला दिसतील. आणि आवर्जून कुठल्याही बॅड कमेंट्स न करता छान कमेंट्स करा, नवीन विषय सुचवा, जेणेकरून ज्याच्यावर मी बोलू शकेन, लिहू शकेन, आणि तुम्हाला माझा अभ्यास होईल आणि तुम्हाला छान उत्तम गायडन्स मिळेल. सो पुन्हा एकदा धन्यवाद. भेटूयात एका नवीन आणि छान विषयासह पुढच्या भागात.